शब्दसंग्रहाच्या पुढच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शब्दसंग्रहाचा पुढचा भाग पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण आयोगाने आत्तापर्यंत जे शब्द विचारलेले आहेत तेच पाहत आहोत आणि त्यामध्येही जे अवघड शब्द आहेत ते पाहत आहोत। जर यापूर्वीचे पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर ते पार्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल, तिथून तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्येही आपण आयोगाचेच काही शब्द पाहणार आहोत आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देईन की जसं आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले शब्द आहेत ते शब्द बऱ्याचदा रिपीट झालेत। म्हणजे एकच शब्द आयोगाने 5 ते 6 वेळा पुन्हा विचारलेला आहे। त्यामुळे शब्दार्थ करताना आयोगाचे शब्द जर तुम्ही आधी परफेक्ट केले तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा तर होणारच आहे। पण जर समजा हे शब्द लक्षात ठेवायला तुम्हाला अवघड जात असतील तर तुम्हाला करायचं काय आहे, हे डेली 5 शब्द याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि ते डेली तुम्हाला दिवसभरामध्ये जिथे पण शक्य आहे तिथे ते वाक्यामध्ये वापरायचे आहेत। आजच्या लेक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला शब्द आहे मेहूण। मेहूण म्हणजे काय, तर ज्यावेळेला पती पत्नीला एकत्र जेवायला बोलवलं जातं, म्हणजे कोणाच्याही घरी जर पती पत्नीला दोघांना बऱ्याचदा लग्न जमल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी या दोघांना एकत्रित जेवणासाठी बोलवलं जातं, लग्नानंतर शक्यतो। तर ते जे एकत्रित जेवणासाठी बोलवलं जातं त्याला मेहूण असं म्हटलं जातं। पण या म्हणजे मेहूण ज्याला आपण म्हणतोय तर याला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत। ठीक आहे, जसं की आमच्याकडे गडंगण असं म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात पती पत्नीला जेव्हा एकत्रित जेवायला बोलवतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कारण असेच शब्द असतात जे शब्द आपल्या बोलीभाषेमध्ये बऱ्याचदा वापरले जातात पण जेव्हा एक्झाममध्ये ते विचारले जातात तेव्हा तिथे आपण कुठेतरी थोडंफार कन्फ्यूज होतो। पुढचा शब्द आहे शाखाचक्रमण। शाखाचक्रमण म्हणजे उडत उडत केलेलं वाचन। म्हणजे पहा, बऱ्याचदा आपण पुस्तक समोर घेतो आणि अगदी डीपमध्ये न जाता किंवा लक्ष देऊन न वाचता जस्ट वरवरचं वाचत असतो। बऱ्याचदा मूड ठीक नसल्यामुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे, तर त्याला शाखाचक्रमण म्हणतात। आणि जर समजा तुम्ही शाखाचक्रमण करत असाल तर तुमचे पास होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। ठीक आहे, तर शाखाचक्रमण म्हणजे काय, तर उडत उडत केलेलं वाचन। तर उडत उडत म्हणजे उडत उडत नाही, तर आपण जे वरवरचं वाचतो खूप डीपमध्ये न जाता किंवा लक्ष न देता जस्ट नजर फिरवतो त्याला म्हणतात शाखाचक्रमण। पुढचा शब्द आहे उपळी। जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आहेत त्यांना हा शब्द चांगला माहिती असेल। जमिनीखालून पाझरून निघणारा जो झरा असतो त्याला उपळी असं म्हणतात। ठीक आहे, म्हणजे जर आता सध्या तरी एवढं विहिरींचं काम कुठे होत नाही, पण मला आठवतं लहानपणी जेव्हा विहिरीचं म्हणजे खाणकाम चालू असतं तर आमच्याकडे जेव्हा विहीर घेत होते तर आपण एका ठराविक अंतरावरती गेल्यानंतर, जमिनीच्या खाली गेल्यानंतर जमिनीतून पाणी येताना दिसतं, जमिनीतून झरे आपल्याला फुटलेले दिसतात, त्याला उपळी असं म्हटलं जातं। तर तुमच्या भागामध्ये पण उपळी म्हणतात का, तुम्ही त्याला वेगळं काही म्हणता हे नक्की कळवा। पुढचा शब्द आहे वानरकीवण। वानरकीवण म्हणजे खोटी किंवा अपायकारक सहानुभूती। म्हणजे एखादी व्यक्ती जर समजा प्रॉब्लेममध्ये आहे किंवा एखाद्या वाईट सिच्युएशनमध्ये आहे तर त्या व्यक्तीला उगीचच खोटी सहानुभूती दाखवणं किंवा बऱ्याचदा त्या सहानुभूतीमुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं, अशी जी सहानुभूती असते त्याला वानरकीवण असं म्हणतात। आणि MPSC हे एक असं फील्ड झालं आहे जिथे MPSCच्या विद्यार्थ्यांना खूप जण वानरकीवणच दाखवताना आपल्याला दिसतात। त्याचं रिझन म्हणजे ज्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्याची आत्महत्या होते किंवा एखादा प्रसंग असा घडतो तेव्हा सगळेजण पेटून उठल्यासारखे करतात। 2 दिवस फक्त सगळं चाललेलं असतं की नाही म्हणजे व्हायला पाहिजे एक्झाम, आमच्या मागण्या वगैरे असे सगळे मुद्दे 2 ते 3 दिवस फक्त चाललेले असतात आणि परत जे आहे ते सगळं काही नॉर्मल होतं, तर त्याला आपण वानरकीवण असं म्हणतो। ठीक आहे, त्यानंतर पुढचा शब्द आहे तितिक्षा। तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण। आणि अर्थात तितिक्षा हा गुण तर सगळ्यांकडेच असतो जेव्हा आपण या फील्डमध्ये येतो, कारण इथे खूप म्हणजे जरी आपण एक वेल सेटल्ड फॅमिलीतून असू तरीसुद्धा इथे आल्यानंतर हाल अपेष्टा आपल्याला सहन कराव्याच लागतात, कारण वेगवेगळ्या स्तरांमधून लोक आपल्याला त्रास देतात किंवा आपण जेव्हा बाहेर राहतो अभ्यासासाठी तर तिथे हाल अपेष्टा या येतातच। सो तितिक्षा हा शब्दसुद्धा असा आहे की आयोगाने बऱ्याचदा विचारला आहे। म्हणजे बरेच जण म्हणतात की प्रश्न रिपीट होत नाहीत किंवा असं नसतं की आयोग तेच विचारेल, बट मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरणच्या बाबतीत तुम्हाला हा खूप मोठा प्लस पॉईंट असतो। जर तुम्ही आत्तापर्यंत आयोगाने विचारलेली वोकॅब्युलरी स्ट्रॉंग केली तर त्याचा तुम्हाला मार्क्स चांगले पाडण्यासाठी खूप जास्त फायदा होतो। ठीक आहे, तर तितिक्षा हा शब्दसुद्धा वारंवार आयोगाने विचारलेला आहे।
पुढचा शब्द आहे मेषपात्र. मे बी हा झाला असेल ज्यावेळेला आपण स्मॉल लेक्चर्स घेत होतो 1-1 मिनिटाचे, त्याच्यामध्ये मेषपात्र म्हणजे मूर्ख आणि बावळट मनुष्य, ठीक आहे, त्याला मेषपात्र असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे असेतू हिमाचल. हा शब्द कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकला असेल किंवा जे लेखक असतात ते बऱ्याचदा हा शब्द वापरतात. असेतू हिमाचल म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, म्हणजे दक्षिणेच्या समुद्रापासून ते उत्तरेकडच्या पर्वतापर्यंत असेतू हिमाचल हा शब्द आहे. याचा अर्थ होतो आपल्या भारताच्या संदर्भामध्ये कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत. पुढचा शब्द आहे अरण्य पंडित. अरण्य पंडित म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. बरेच जण असतात असे की ज्या सल्ल्याला काहीच अर्थ नसतो असा सल्ला देतात, ज्याला आपण मूर्खपणाचा सल्ला म्हणतो. तर अशी सल्ला देणारी जी व्यक्ती असते तिला अरण्य पंडित असं म्हटलं जातं. त्यालाच वेगवेगळे शब्द सुद्धा आहेत, पण अरण्य पंडित जो शब्द आहे तो आपल्याला म्हणजे उंटावरचा शहाणा वगैरे हे शब्द तुम्ही ऐकले असतील, पण अरण्य पंडित हा शब्द त्यातल्या त्यात आपल्यासाठी नवीन ठरू शकतो. सो तुम्हाला कोणी जर भेटलं असेल तर तुम्ही त्याला अरण्य पंडित असं म्हणू शकता. पुढचा शब्द आहे पाणीवळ. पाणीवळ म्हणजे पाण्यामध्ये जो कचरा असतो त्याला पाणीवळ असं म्हणतात, ठीक आहे. पुढचा शब्द आहे आयदान. आयदान म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी. आणि जसं मी यापूर्वीही तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमधून सांगितलेलं आहे की हे जे शब्द आहेत ते मी डेली वापरत होते आणि माझ्या स्टुडंटना सुद्धा मी ते वापरायला सांगत होते. तर हे शब्द तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. म्हणजे आयदान किंवा जे बाकीचे शब्द आहेत, जसं मी त्या दिवशी तुम्हाला त्राटिका हा शब्द सांगितला किंवा भद्रेश्वर दीक्षिती हा शब्द सांगितला, तर असे खूप शब्द असतात. किंवा झारीतील शुक्राचार्य, हे जे शब्द असतात ना, आखाड सासरा, हे शब्द आपल्या कधीही ऐकण्यात न येणारे असतात आणि सडनली ते एक्झाममध्ये आले तर तुम्ही पाठ करून करून किती करणार आहे. त्यापेक्षा जर समजा हे शब्द तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापरले, जसे की खाणेसुमारी हा एक मागच्या लेक्चरमधला शब्द आहे. खाणेसुमारीचा अर्थ तुमच्या चांगला लक्षात राहिला असेल. जर तुम्हाला आठवत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आठवत नसेल तर एकदा जाऊन पहा आणि ते शब्द पुन्हा एकदा वापरायला घ्या, कारण हे शब्द लक्षात राहणं फार आवश्यक आहे, ठीक आहे. तर आयदान म्हणजे आपल्याला जेवणासाठी लागणारी जी भांडी असतात त्याला आपण आयदान असं म्हणतो. पुढचा शब्द आहे मंग्यारो. मंग्यारो, ठीक आहे. मंग्यारो म्हणजे काय तर गवत आणि पालापाचोळा करण्यासाठीचं जे साधन असतं त्याला मंग्यारो असं म्हटलं जातं. याला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतील, तर तुमच्या भागात याला काय म्हणतात हेही कळवा. पुढचा शब्द आहे कवळ. आता पुढचे जे काही शब्द आहेत हे शब्द कसे आहेत, ध्वन्यार्थमध्ये विचारले जातात. म्हणजे एक शब्द असतो त्याचे वेगवेगळे अर्थ असतात आणि आपण जे पण कव्हर करतो या शब्दसंग्रहाच्या लेक्चरमधून इथे आपण आयोगाने विचारलेली प्रत्येक गोष्ट घेणार आहोत. म्हणजे समानार्थी शब्द विचारले असतील, एक शब्द असतो जो शब्दसमूहाबद्दल वापरला जातो ते असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील. ध्वन्यार्थ म्हणजे काय तर एकच शब्द त्याचे वेगवेगळे अर्थ असतात, तर ते शब्द सुद्धा आपण घेणार आहोत. आणि आयोग विचारताना आयोगाने कसा विचारलेला आहे शब्द कवळमध्ये, जे आपण म्हणतो ना वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, तर आयोगाने ती लाईन दिली होती पूर्ण आणि विचारलं होतं की याच्यामध्ये कवळ या शब्दाचा अर्थ काय. तर ध्वन्यार्थ विचारताना बऱ्याचदा आयोगाने वाक्यामध्ये केलेला उपयोग विचारलेला आहे. म्हणजे वाक्य जसंच्या तसं दिले आणि त्या शब्दाचा अर्थ काय असं विचारले, किंवा त्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे आणि दुसरा कोणता अर्थ होतो किंवा दुसऱ्या कोणत्या अर्थाने तो शब्द वापरला जातो असं आयोगाने विचारले. सो आयोग कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो त्या पद्धतीने आपली प्रिपरेशन असायला हवी. तर कवळ याचा अर्थ काय होतो, घास, किंवा त्याचाच दुसरा अर्थ होतो मिठी मारणे. पण ज्यावेळेला आपण वदनी कवळ घेता असं म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ होतो घास, कारण आपण जेवणाच्या पूर्वी घास घेताना ही प्रार्थना म्हणत असतो. त्यामुळे कवळचा अर्थ इथे घास होतो, पण ऑप्शनमध्ये मिठी मारणे असं सुद्धा असेल. प्रश्न कसा विचारलेला आहे ते व्यवस्थित पाहायचंय. पुढचा शब्द आहे पाखर. पाखर म्हणजे छाया, कृपा किंवा हत्तीची जी झूल असते, हत्तीवरती पांघरलेली जी झूल असते तिला सुद्धा पाखर असं म्हटलं जातं. पाखरचाच दुसरा अर्थ पाहिला तर छाया किंवा कृपा, हे सुद्धा पाखर या शब्दाचेच अर्थ आहेत. पुढचा शब्द आहे कटिबद्ध. कटिबद्धता, कटी म्हटलं की कंबर हा शब्द आपल्याला आठवतो, पण कटिबद्धचे सुद्धा दोन अर्थ होतात. एक तर कंबर कसलेला म्हणजे एखादा निश्चय केलेला की हां हे करायचं आहे तसं कंबर कसलेला, किंवा वचनबद्ध, वचनाला बांधलेला असलेला सुद्धा त्याला सुद्धा कटिबद्ध असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे कसर. कसर हा शब्द सुद्धा आपल्या दैनंदिन वापरातला आहे. म्हणजे त्याची कसर जाणवते किंवा कुठली कसर राहिली, कसर म्हटलं की कमतरता असं आपण म्हणतो. पण बऱ्याचदा हा शब्द स्त्रियांनी बऱ्याचदा वापरला असेल. साडी वगैरे असते तर तिला थोडंफार असं म्हणजे फाटल्यासारखी झाली असेल तर साडीला कसर लागली असं म्हटलं जातं, राईट. तर तो एक वेगळ्या अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. म्हणजे कसरचा अर्थ कमतरता. त्याचबरोबर वाळवी, वाळवी सगळ्यांना माहिती असेल तर वाळवी हा शब्द सुद्धा कसर हा शब्द वाळवीसाठी सुद्धा वापरला जातो. पुढचा शब्द आहे नाद.
नाद म्हणजे काय, तर नाद म्हटल्यानंतर आपण ते बऱ्याच अर्थाने वापरतो. आमचा नाद नाही करायचा, किंवा त्याला पबजीचा नाद लागलाय, राईट, किंवा मला तो नाद ऐकू आला. म्हणजे नाद या शब्दाचा अर्थ होतो छंद, आवड, ध्वनी. ठीक आहे. पुढचा शब्द आहे गंगायाम घोष. गंगायाम घोष म्हणजे गंगेच्या पवित्र वातावरणाने युक्त अशी वास्तू. वस्तू नाही आहे, हे वास्तू आहे. ठीक आहे, काही जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर गंगेच्या पवित्र वातावरणाने युक्त अशी वास्तू, वाडा जे काही असेल तर त्याला गंगायाम घोषा असं म्हटलं जातं. आणि आयोगाने सरळ सरळ असंच विचारलेलं की गंगायाम घोषाचा अर्थ काय होतो. पुढचा शब्द आहे अज. अज म्हणजे बोकड आणि त्याचाच अर्थ होतो ईश्वर सुद्धा. तर आयोगाने विचारताना असं विचारलं होतं की अज या शब्दाचा अर्थ बोकड असा होतो, याच शब्दाचा दुसरा अर्थ कोणता. तर दुसरा अर्थ होतो ईश्वर. आपण थोडं म्हणजे कम्पेअर नाही करू शकत की बोकड आणि ईश्वर दोन्ही शब्दांसाठी एकच शब्द कसा काय असेल, पण हे असं आहे आणि आयोगाने ते विचारले. पुढचा शब्द आहे वेल विस्तार. ज्या वेळेला ऑप्शन दिले जातात, आता वेल विस्तार विचारले, मग आपल्याला असा ऑप्शन असेल की वेलींचा झालेला विस्तार वगैरे. तर वेल विस्तार या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखायला विचारलेला वेल विस्तारचा अर्थ होतो एखाद्याचा वंश वाढणे. म्हणजे जे शब्द दिलेले आहेत, प्रश्न कसा विचारलाय हे व्यवस्थित पाहायचं. मूळ अर्थ विचारलाय का, किंवा दोन अर्थ. आणि ध्वन्यार्थामध्ये तर जनरली शब्द दिला जातो, जसं नाद हा शब्द दिला जाईल आणि त्याचे वेगवेगळे पर्याय, म्हणजे विचारताना तसंच विचारलेलं आहे की नादचे बरोबर अर्थ असणारा गट कोणता. आणि मग वेगवेगळे गट दिलेले आहेत आणि तो गट तुम्हाला योग्य गट जो आहे अर्थाचा तो ओळखायचा असतो. आणि याच्यामध्ये विचारलेले पर्याय हे खूप जवळचे असतात, त्यामुळे इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त असते. पुढचा शब्द आहे पाठ. आता पाठ पण असाच विचारलेला की पाठ या शब्दाचा खालीलपैकी कोणता एक अर्थ नाही. ऑप्शन होते एक बसायचा पाठ, दुसरा होता ऑप्शन विधवेचा विवाह, तिसरा ऑप्शन होता पाण्याचा जो म्हणजे कालव्यापासून शेतापर्यंत पाणी नेण्याचा जो पाठ असतो तो, आणि चौथा ऑप्शन होता शरीराचा अवयव. तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं की हां शरीराचा अवयव पण आहे. इथे आपण चुकतो, कारण शरीराचा जो अवयव आहे तो पाठ नाही आहे, पाठ आहे. ठीक आहे, पाठ. आणि हा जो पाठ आहे तर आपला बसायचा पाठ असतो त्याला सुद्धा आपण पाठ म्हणतो. जेव्हा एखाद्या विधवेचा विवाह लावला जातो तर त्याला पाठ म्हणजे तिचा पाठ लावायचा आहे असं म्हटलं जातं. आणि पाण्याचा पाठ तर आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला म्हणजे आता सध्या तरी आपण मोस्टली ठिबक, तुषार सिंचन वगैरे अशाच टेक्नॉलॉजीज पाहतो. पण पहिल्यापासूनची जर आपण पारंपरिक पद्धती पाहिली तर पाटाने पाणी शेताला दिलं जायचं, तो सुद्धा असतो पाठ. ठीक आहे. तर प्रश्न येताना याच्यावरती ध्वन्यार्थावरती कसे विचारले जातात, एक शब्द दिला जाईल, त्याचे वेगवेगळे कोणते अर्थ होतात असं विचारलं जाईल, किंवा खालीलपैकी कोणता एक अर्थ नाही असंही विचारलं जातं. शब्दांचे गट दिले जातात, कोणता गट योग्य आहे ते विचारलं जातं. बऱ्याचदा पूर्ण लाईन दिली जाते आणि त्या लाईनमधला तो एक शब्द उचलला जाईल आणि त्या शब्दाचा अर्थ विचारला जाईल. ठीक आहे. आणि बाकीचे जे आहेत ते तर मग कधी कधी अर्थ दिले जातात, पूर्ण वाक्य दिलं जातं, म्हणजे उडत उडत केलेलं वाचन, याला काय म्हणतात. ऑप्शनमध्ये शाखाचक्रमण हा एक शब्द असेल. बऱ्याचदा फक्त शब्द दिलेला असतो, जसं की तितिक्षा दिला असेल आणि हालापेष्टा सहन करण्याचा गुण हे ऑप्शनमध्ये असेल. तर अशा पद्धतीने प्रश्न कसाही आला. आणि बरेचसे म्हणजे याच्यामधले खूप शब्द आहेत जे वारंवार रिपीट झाले, किंवा आपण यापूर्वीचे जे लेक्चर पाहिले जसं की आधी जन्मलेला, परत एकाच आईच्या उदरातून जन्म घेतलेले, हे शब्द वारंवार रिपीट झालेत. खूप शब्द असे आहेत जे आयोगाने म्हणजे एकच शब्द 5 ते 6 वेळा विचारले. त्यामुळे या शब्दांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि हे तुमच्या डेली म्हणजे जे मी तुम्हाला नेहमी सांगते की डेली यूजमध्ये हे शब्द असले पाहिजे. तर याच्यामधले कोणतेही शब्द तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही असं करू शकता की आज लेक्चर पाहिलं तर आज 5 शब्द सिलेक्ट करा, त्या 5 शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करा आणि ते व्हिडिओच्या खाली कमेंट करा. दुसऱ्या दिवशी पुढच्या 5 शब्दांचा वापर करा आणि परत एकदा व्हिडिओच्या खालीच तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तर अशाने तुमच्या वापरात पण येतील. तुम्ही कमेंट केली म्हणजे तुम्ही टाईप करून पाठवले, त्यामुळे ते तुमच्या लक्षातही राहील. आणि त्याचबरोबर जर माझ्याकडून रिप्लाय आला तर अजूनही तुमच्या जास्त चांगलं लक्षात राहील की हां या शब्दासाठी मॅमने मला रिप्लाय दिला होता. जसं की मी मागे एका व्हिडिओमध्ये सूर्यवंशीबद्दल बोलले होते, तर त्यावेळेला मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं म्हणजे सूर्यवंशीचं दोन्ही अर्थ जे होते तर त्या दोन्ही अर्थांपैकी कुठल्या अर्थामध्ये ते बसतात ते त्यांनी मला सांगितलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मराठी शब्दसंग्रहाचा पुढचा पार्ट पाहिलेला आहे.
याच्या पुढचा पार्टही लवकरच येईल, कारण या आधीच्या पार्टनंतर हा पार्ट येण्यासाठी थोडा गॅप पडलेला आहे. पण इथून पुढचे पार्ट जे आहेत ते वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आय होप हा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे याचा तुम्हाला फायदा होत असेल. जर फायदा होत असेल आणि या शब्दांचा म्हणजे हे शब्द जर तुम्हाला आवडत असतील, वापरण्यात मज्जा येत असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर अशाच शब्दांसाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.